हॅलो, नमस्कार मित्रांनो. गोदावरी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा आता तुम्ही ह्या फेजमध्ये बरेच विद्यार्थी सिलेबस पूर्ण झालेला नाही आहे आणि म्हणून सिलेबस पूर्ण झालेला नाही म्हणून आन्सर रायटिंग करायची का नाही करायची. ठीक आहे, तर त्याच गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. खूप मोठा व्हिडिओ नसणार आहे, एक 5 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. आणि जर तुम्हाला एका वाक्यामध्ये उत्तर पाहिजे असेल की आन्सर रायटिंग करायची का सिलेबस कंप्लीट करायचा, तर दोन्ही पण करायचे असतात. फक्त कशा पद्धतीने करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. मी थोडा अभ्यास केला आणि तुमच्यासाठी काही गोष्टी घेऊन आलेलो आहे, त्याच तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया डायरेक्टली. त्यापूर्वी बघा, ही माझी प्रोफाईल आहे. माझं नाव दशरथ हेंबाडे. मी UGC नेट क्वालिफाईड आहे. ज्युनियर रिसर्च फेलोशिप आहे मला इकॉनॉमिक्समध्ये. UPSCच्या मी 5 मेन्स दिलेले आहे. जॉग्राफी माझा ऑप्शनल होता. ठीक आहे, तर मग आता आन्सर रायटिंग व्हर्सेस सिलेबस कम्प्लिशन. आता तुम्हाला माहिती की मार्केटमध्ये खूप काही चाललेलं आहे, म्हणजे MPSCच्या मार्केटमध्ये तरी, की कोणी टेस्ट सिरीज आणते, कोणी कोर्सेस आणते, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहे. ठीक आहे, तर त्याच्यावर आपल्याला काही टिप्पणी नाही करायची, पण आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपण त्याच्यातनं पॉझिटिव्ह काय घ्यायचं आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर आपण मग सुरुवात करूया की काय काय बघायचं बघूया आपण. बघा, मग सिलेबस काय असणार आहे तुमचा या सगळ्या एक्झाममध्ये. आपल्याला माहिती की 1750 मार्कची रिटर्नची एक्झाम आहे तुमची, जे मार्क तुमचे काउंट होणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे, त्याची जी ब्रेड्थ आहे आणि विड्थ आहे किंवा मग डेप्थ आहे तुमच्या नॉलेजची, ते तुमचं फाउंडेशन असणार आहे. जर तुमचा पाया जर पक्का नसेल तर तुम्ही कितीही आन्सर रायटिंग करा, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मग ते पॉईंट असे असतील की वरवरचे पॉईंट येतील. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असं जनरली विचारलं कोणीतरी की तुमच्या शहरातली ट्रॅफिक कशी सॉल्व्ह कराल तुम्ही, तर तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक कशी सॉल्व्ह करायची. पण त्याविषयी जर नॉलेज असणार आहे तुम्हाला, तर तुम्ही त्याला थेरॉटिकल बेस देणार आहे, त्या आन्सरला तुम्ही फाउंडेशन देणार आहे, त्या आन्सरला तुम्ही पाया देणार आहे, राईट. तर त्यामुळे तुमचा सिलेबस खूप महत्त्वाचा आहे. सिलेबस कंप्लीट करणं खूप महत्त्वाचं आहे. मग सिलेबस किती कंप्लीट झाला पाहिजे तुमचा, तर मी असं सांगेल की ॲटलिस्ट 70% तुमचा सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे. तुम्ही आन्सर रायटिंग, फुल फ्लेज्ड आन्सर रायटिंग सुरू करण्याच्या अगोदर 70% हा सिलेबस पूर्ण झालेला पाहिजे. टेस्ट सिरीजमध्ये, आन्सर रायटिंगच्या प्रोग्राममध्ये मित्रांनो फसायचं नाही, एक गोष्ट लक्षात ठेवायची. जर तुमचं बेसिक, जर तुमचं फाउंडेशन, जर तुम्ही NCERT, स्टेट बोर्ड, तुमचे जे स्टँडर्ड टेक्स्ट बुक्स आहे ते जर वाचलेले नसेल, तर आन्सर रायटिंगचा काही फायदा होणार नाहीये. भले एक जो सब सब टॉपिक असेल काहीतरी, तर त्याचं तुम्हाला नॉलेज येईल त्या आन्सरमधनं, पण जे तुम्हाला लिंकेजेस लावायचे आहेत, बरोबर. आता आपण इथं उदाहरण घेऊया. मी मुलांना ऑफलाईनमध्ये अंतर्गत सुरक्षा, डिझास्टर मॅनेजमेंट, सोशल जस्टिस वगैरे शिकवतो. तर अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न विचारला तुम्हाला. सीमा व्यवस्थापन, म्यानमारच्या बॉर्डर जवळचं जे आपलं सीमा व्यवस्थापन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय चॅलेंजेस आहे. जर तुम्हाला पूर्णपणे जर इंटरनल सिक्युरिटी हा विषय जर माहिती असेल ना, तर ते तुम्ही आन्सर केलेलं असेल. आन्सर 2 जरी इंटरनल सिक्युरिटीचे आन्सर लिहिलेले असेल तुम्ही तुमच्या प्रिपरेशनच्या काळामध्ये, 5 जरी लिहिली असतील, तुमच्या स्पीडसाठी म्हणतोय मी, तरी ते तुम्हाला टॅकल करता येणार आहे पेपरमध्ये. आणि मग मी ज्यावेळेस म्हणतोय की सिलेबस पूर्ण करायचा आहे, पाया तुमचा व्यवस्थित पाहिजे, फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे, तर मग आन्सर रायटिंग इग्नोर करायची का? नाही, बिलकुल इग्नोर नाही करायची. तुम्ही तुमच्या समाधानासाठी, जर आता तुमचा सिलेबस 60 ते 70% या स्टेजला जर कंप्लीट नसेल, तुम्ही तुमच्या समाधानासाठी 1 किंवा 2 आन्सर लिहू शकतात. फक्त फक्त मला आन्सर लिहिता येतं की नाही, बाकीचे लायब्ररीमध्ये आन्सर रायटिंग करतायत, ठीक आहे. किंवा मग आवडत्या सरांचे टेस्ट सिरीज पण लावलेत आम्ही, बरोबर आहे. मग तिथं पण आन्सर रायटिंग करायची, पण माझा सिलेबसच पूर्ण झालेला नाही. तर ठीक आहे, मग तुमच्या समाधानासाठी 2, जास्तीत जास्त 3 आन्सर तुम्ही लिहू शकतात तुमचा सिलेबस 70% सिलेबस कंप्लीट होण्याच्या अगोदर. मग फुल फ्लेज्ड आन्सर रायटिंग कधी सुरू करायची मित्रांनो, जेव्हा तुमचा 70% सिलेबस पूर्ण होईल तेव्हा. मग योग्य वेळ काय आन्सर रायटिंगची? जर तुमचा सिलेबस कंप्लीट नसेल, तर आता योग्य वेळ नाहीये, तुमच्याकडे कंटेंटच नाहीये, तर लिहिणार काय पेपरमध्ये तुम्ही, बरोबर आहे ना. तुमचे जे पेपर चेकर असणारे, युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर असणारे, आणि ते त्या त्या विषयाचे तज्ज्ञ असणारे, तुम्ही जर वरवरचे पॉईंट तिथे लिहित असणारे, जरी जनरल स्टडीज आपण म्हणलो की वरवर सामान्य माणसाला लिहिता येईल असं, पण आता तुम्ही सामान्य असणार आहेत का? नाही. तुम्हाला काहीतरी तिथं जाऊन हँडल करायचंय, बरोबर. मग तुम्हाला त्या विषयाचं बेस नॉलेज असलं पाहिजे. डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा एक विषय आपल्याला, मग तिथं विचारलं तुम्हाला की भूकंपाची कारणं काय, आणि भूकंप झाल्यानंतर मॅनेजमेंट कसं करणार तुम्ही. भूकंपाची कारणं जोपर्यंत तुम्ही जॉग्राफी व्यवस्थित वाचलेलं नाहीये मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला भूकंपाची कारणं नाही लिहिता येणार ना. 2 कारणं लिहाल तुम्ही, तर ते वरवरचे असणार आहेत, बरोबर आहे. मला म्हणायचं काय, तुमचं फाउंडेशन मग काही पण असेल. मग आता तुमचं GS आहे, त्यानंतर तुमचा ऑप्शनल आहे, तर हे फाउंडेशन तुम्ही क्लिअर करा.
ठीक आहे, आपण एक एक पॉईंट आणखी बघूया यामध्ये सविस्तर. आता तुमची जी एक्झाम असणार आहे, तुमचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे ना नवीन, त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं कंटेंट हेवी आन्सर लिहिणार तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो. माझा पॉईंट लक्षात ठेवा, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. UPSCला जेव्हा जेव्हा मी आन्सर कंटेंट हेवी लिहिलेले आहे तेव्हा मला मार्क्स खूप चांगले आलेले. आणि स्किल ओरिएंटेड का म्हणेल मी, कारण आन्सर रायटिंग इज वन काइंड ऑफ स्किल, बरोबर आहे. तुमच्याकडे नॉलेज किती आहे, पण ते नॉलेज प्रेझेंटेशन करण्याचं तुमच्याकडे ते स्किल असावं लागतं. आणि ते स्किल काय होतं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम डेव्हलप होत जातं. मग 1-2 महिने तुम्ही कंटिन्युअसली आन्सर रायटिंग करताय तुमचा सिलेबस पूर्ण झाल्यानंतर, तर ते स्किल इम्प्रूव्ह होतं. ठीक आहे, आत्ताच आन्सर रायटिंग करून सिलेबस स्किप करायचा नाही, मला हे सांगायचंय. कंटेंट हेवी तुमचा आन्सर राहिला पाहिजे. आता काही लोकांनी याचे पण व्हिडिओ बनवले, तर मी किंवा मग सांगतात पण की क्रिटिकली अनालाइज म्हणजे काय, क्रिटिकली डिस्कस म्हणजे काय. याच्याही आधी काय करा, याच्याही आधी तुम्ही तुमचं नॉलेज, तुमचं फाउंडेशन व्यवस्थित करा. क्रिटिकली अनालाइज, क्रिटिकली डिस्कस, एकच पॉईंट लिहा, काही फरक पडतं, एकच येते. तुमच्याकडे जर कंटेंट असेल ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहायचे, काही जास्त लिहायचं नाही. आणि त्याच्यामध्ये वेळ वायाच नाही घालवायचा की हा टाईपचा प्रश्न आला तर कसं लिहायचं. बघा, आता तुम्हाला विचारलंय की 1857 ची कारणं कोणती आहेत, त्याचे परिणाम काय झाले, एकच असणार आहे ना. याच्यात प्रश्न कसा पण येऊ द्या ना, हेच लिहायचे पॉईंट तुम्हाला. फक्त तुम्हाला प्रश्नाच्या डिमांडनुसार तुमचं जे कंटेंट आहे 10% कंटेंट फक्त कस्टमाइज करायला लागतं, 90% कंटेंट सेम राहतं, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. आणि मग मी ज्यावेळेस कंटेंटवर फोकस करतोय त्यावेळेस जे आन्सर रायटिंग आहे, मग त्याला इग्नोर करायचंय का, त्याला इग्नोर नाही करायचंय. तुम्ही किती पण तुमच्याकडे कंटेंट भारी असेल, तुम्ही त्या 1-1.5 महिन्यामध्ये जर एक 7-8-10 टेस्ट जर लिहिलेलं नसेल तर तुमच्या कंटेंटचा काही फायदा होणार नाही. कारण तुमचा पेपर ऍटलिस्ट 90% पेपर तुमचा कव्हर झाला पाहिजे. मग आता स्टेज 1 काय असायला पाहिजे की 60 ते 70% सिलेबस तुम्ही कंप्लीट करा, बरोबर आहे. मग तुमचे जे बुक असतील त्या बुक्समधनं, एनसीईआरटी असेल, स्टेट बोर्डचे बुक्स असतील, तुमच्या क्लासेसच्या नोट्स असतील, तुम्ही युट्यूबवर किंवा ऑनलाईनवर कोणाचा कोर्स केला असेल त्या नोट्स असतील, त्या नोट्सला काय करायचं तुम्ही बेस ठेवायचा, बरोबर आहे. आणि त्याच्यावर तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करत चालायची. या 60 ते 70% पहिल्या स्टेजमध्ये व्हॅल्यू ॲडिशन नाही केलं तरी चालेल, पण जो सिलेबसचा ओव्हरऑल जे सगळे टॉपिक सब टॉपिक आहे सिलेबसचे ते पूर्ण करायचे तुम्हाला. करंट अफेअर्सच्या नोट्स पण काढायच्या आहे. आणि तुम्हाला सांगितलं की तुमच्या समाधानासाठी 1-2 जास्तीत जास्त 3 आन्सर तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये लिहायचे. त्यानंतर तुमची जी दुसरी स्टेज असणार आहे जिथं तुमचा 60 ते 70% सिलेबस पूर्ण झालेला आहे आणि तिथं तुम्ही रिव्हिजन करताय, व्हॅल्यू ॲडिशन. आता ही जी स्टेज असते ती व्हॅल्यू ॲडिशनची असते. मग या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला मेळ घालायचा आहे, तुमचं प्रिपरेशन आणि रायटिंग. ठीक आहे, मग तुम्ही आन्सर चे टेम्पलेट्स तयार करून ठेवा की ह्या टाईपचा प्रश्न आला तर मी हे इंट्रोडक्शन लिहिणार आहे, हे कन्क्लुजन लिहिणार आहे, हे कंटेंट लिहिणार आहे. आन्सर रायटिंगचं आपलं सेशन नाही आजचं, किंवा बरेच एक्सपर्ट लोकांनी युट्यूबवर टाकलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. मला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये आणि आन्सर रायटिंगमध्ये मेळ साधला पाहिजे, त्याच्या टायमामध्ये मेळ साधला पाहिजे. विदाऊट सिलेबस आन्सर रायटिंग करायचं नाहीये. विदाऊट सिलेबस कम्प्लिटिंग 60 ते 70% तुमच्या समाधानासाठी सांगितलं मी तुम्हाला. 1 ते 2 प्रश्न तुम्ही लिहू शकता. आणि ज्यावेळेस तुमचा सिलेबस पूर्ण होईल, साधारणतः तुमच्या एक्झामला 2 महिने आहे, आत्ता सांगेल मी की 2 महिने आहे. ठीक आहे, आता हे 25 साठीच मी टार्गेट करतोय प्रायमरीली. 2-2.5 महिने आहे, त्यावेळेस तुम्ही हेवी आन्सर लिहिले पाहिजे. आणि शेवटचा 1 महिना मग तुम्हाला रिव्हिजन करायची. ठीक आहे, मग आता गोल्डन फॉर्म्युला काय, 70-30. 70% जो वेळ तुम्ही तो सिलेबसला देणार आहे, 30% वेळ तुमच्या आन्सर रायटिंगसाठी देणार आहे. आणि मग या 70 मध्ये पण तुम्हाला डिवाइड करायचं आहे, तुमच्या ऑप्शनला तुम्ही किती टाइम देणार आहे, इथिक्सला किती टाइम देणार आहे, बाकीच्या जीएसला किती टाइम देणार आहे, एसीला किती टाइम देणार आहे. फंडामेंटल स्ट्रॉंग करा, आन्सर रायटिंग स्किल आहे, बरोबर. तुमचं जर फंडामेंटल स्ट्रॉंग नसेल तर त्या स्किल तुम्ही इम्प्रूव्ह करू शकत नाही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे, मग 70% वेळामध्ये तुम्ही काय करणार आहे, स्टेट बोर्ड असेल, एनसीईआरटी असेल, तुमचे स्टँडर्ड पुस्तक आहे. करंट अफेअरसाठी तुम्ही जेई मॅगझिन वाचताय, मराठी मॅगझिन असेल किंवा इंग्लिश असेल, किंवा मग न्यूजपेपर असतील, द हिंदू, लोकसत्ता वगैरे. PYQ अनालिसिस, आता त्याच्यावर एक पुन्हा व्हिडिओ घेईल मी की खरोखर UPSCचे जे मुलं आहेत त्यांना एज भेटेल का. आता इथं तुम्हाला PYQ, दोन्ही पण PYQ बघायचे.
जे MPSCचा डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न होता, बऱ्याच टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, की जुन्या प्रश्नांमध्ये काय काय प्रश्न विचारलेत त्यांनी जुन्या पेपर्समध्ये. मग इकॉनॉमीवर, महाराष्ट्राच्या इकॉनॉमीवर काय प्रश्न विचारले, महाराष्ट्राच्या जॉग्राफीवर काय प्रश्न विचारले, महाराष्ट्राच्या इतिहासावर काय प्रश्न विचारलेत, ते तुम्हाला बघायचंय. आणि त्यातलेच काही प्रश्न तुम्हाला रिपीट होणार आहेत. सिलेबस पूर्ण करताना ते बघायचं तुम्ही. UPSCच्या नोट्स आहेत अशा रट्टा मारायचा नाही. जरी UPSC सिलेबस असला तरी महाराष्ट्राचा इतिहास आहे त्याच्यावर खूप जास्त प्रश्न येतील तुम्हाला, महाराष्ट्राच्या जॉग्राफीवर प्रश्न येतील, महाराष्ट्राच्या पॉलिटिकल सिस्टीमवर जसं तुम्हाला विचारलं जाईल की आपलं विधान परिषद आहे, विधान परिषदेची रचना काय महाराष्ट्राची, ही तुम्हाला माहिती पाहिजे. असा प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्राच्या GS2 मध्ये जर आपण बघितलं तर पॉलिटिकल कंटेक्स्टमध्ये. GS3 म्हणजे समजा आपण, मी तुम्हाला इंटरनल सिक्युरिटी आधी पण सांगितलं आणि आता अंतर्गत सुरक्षा महाराष्ट्रात कोणते कोणते मुद्दे आहेत. मकोका कायदा तुम्हाला माहिती पाहिजे, त्याचे फीचर्स काय, बेसिक डिटेलमध्ये नाही. हे काय सांगतो मी तुम्हाला सिलेबस कम्प्लिशन, बाकी ते आपण नंतर डिस्कस करूया. 70 आणि 30 हा फॉर्म्युला तुम्ही ठेवायचा आहे. फक्त सिलेबस जर पूर्ण केला तर काय होईल मग मित्रांनो, तुमचं कंटेंट स्ट्रॉंग राहील पण मार्क्स तुम्हाला येणार नाही, कारण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस नाही केलेली आहे, डेप्थ नसणार आहे तेवढी. स्पीड तुम्हाला स्पीडने पेपर कम्प्लीट नाही करता येणार आहे, आणि करंट अफेअर्सचे लिंकेजेस वगैरे किंवा मग स्ट्रक्चरवर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. म्हणून सिलेबस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आन्सर रायटिंग करायची म्हणजे करायची. मी दोन्ही पॉईंट फोकस करतो इथे, लक्षात ठेवायचं. आणि आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही सिलेबस पूर्ण न करता जर आन्सर रायटिंग केली तर मग काय होऊ शकतं, तुमचे जे आन्सर असणार आहे ते वरवरचे असणार आहे, जेनेरिक आन्सर असणार आहे. तुम्हाला डेटा सांगायचा आहे, आर्टिकल सांगायचं आहे कॉन्स्टिट्यूशनचा, एखादा रिपोर्ट सांगायचा आहे, तर ते तुम्ही सांगू नाही शकणार आहे. मल्टीडायमेन्शनलिटीचा किंवा मग बहुआयामी जे आन्सर असणार आहे ते नसणार आहे तुमचं. स्टॅटिक करंट लिंकेजेस पण तुम्हाला करता नाही येणार आहे. ठीक आहे, मग मला काय म्हणायचं होतं की सिलेबस आधी पूर्ण करा व्यवस्थित आणि मगच आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करा, मगच टेस्ट सिरीज जॉईन करा. ठीक आहे, आपलं यूट्यूब चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करायचं आहे, जेणेकरून जे कंटेंटचे व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतील. मग आता काय आहे की पहिले सिलेबस कव्हर करायचा आणि मगच आन्सर रायटिंग करायची, पण सिलेबस पूर्ण होईपर्यंत आन्सर रायटिंग थांबू नका, 1-2 आन्सर तुम्ही लिहा मी म्हणेल. ठीक आहे, किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मी सिलेबस पूर्ण करून घेईल ते केले तर चालेल. ठीक आहे, ते तुमच्या मनानुसार तुम्ही कस्टमाइज करू शकता तुमचा प्लॅन. चला, एवढंच मला महत्त्वाचं सांगायचं होतं फक्त. तुमचा मोठा भाऊ म्हणून मी ज्या मिस्टेक केलेल्या आहे त्या तुम्ही करू नका. माझ्याकडनं बऱ्याच वेळेस असं झालं प्रिलिम पास झाल्यानंतर की मी टेस्ट सिरीज जॉईन केल्या, बऱ्याच वेळेला सिलेबस पूर्ण नसायचा आणि मी टेस्ट सिरीजला लिहायचो, मग ते सगळे 10-12 प्रश्न मी 20 पैकी अटेम्प्ट करायचो. ठीक आहे, असं करायचं नाही, तुम्ही सिलेबस पूर्ण करायचा आहे आणि मगच आन्सर रायटिंग करायची आहे. थांबतो, थँक्यू. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.